नमस्कार मित्रांनो. आज आपण सुलभ भारती पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 12 चंद्रावरची शाळा ही चारुता पेंढरकर यांनी लिहिलेली कविता अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. मानवाने चंद्रावर, मंगळ ग्रह यावर यान पाठवून या ग्रहाचे फोटो घेऊन त्यांचा अभ्यास करून संशोधन करत आहे. मानवाला चंद्राचे नेहमीच आकर्षण असते. चांदमामावर तर विविध गीते, बालगीते आपण ऐकतो. चला तर मग आज आपण चंद्रावरच्या शाळेला भेट देऊया. एकविसाव्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. बटन दाबता शाळेचे दार होईल खुले. बटन दाबताच शाळेचे दार होईल खुले. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. भाजीपोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. भाजीपोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पिटीचा तास कसा होतो ते पाहाल. पिटीचा तास कसा होतो ते पाहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळा. कवयित्री चारुता पेंढरकर. पहिल्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणतात, 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. शतक म्हणजे 100. या ठिकाणी सेंचुरी असा अर्थ घ्यायचा आहे. 21व्या शतकात चंद्रावरती शाळा भरेल अशी कल्पना कवीने कवितेत केली आहे. 21व्या शतक हे तंत्रज्ञानाचं, माहितीचं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. म्हणून या शतकात थेट चंद्रावरतीच शाळा भरेल. पृथ्वीच्या शाळेत शिक्षक खडू आणि फळ्यांचा वापर करून ज्ञानदान करतात. मात्र चंद्रावरच्या शाळेत खडू व फळा नसेल. मग त्याऐवजी काय असेल ते आपण पुढे बघणारच आहोत. दुसरे कडवं बघा.
चंद्रावरच्या शाळेत छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले. बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले. यान म्हणजे अवकाशयान, स्पेसशिप. आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेने जातो किंवा बसने जातो, 4 व्हीलरने जातो. काही वेळेस आपण विमानातून देखील जातो. तसेच चंद्रावरती जाण्यासाठी यानमधून जावं लागेल. यानाचा वापर करावा लागेल आणि ही मुले यानाच्या सहाय्याने शाळेला जाणार आहे. या ठिकाणी स्कूल बसने नव्हे तर यानातून ते शाळेत जातील. आणि तिथे गंमत होणार आहे, ते म्हणजे बटन दाबतात शाळेचं दार उघडणार आहे. खुले होणार म्हणजे उघडणार. पुढचं कडवं बघा. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. आपण शाळेत जाताना दप्तर घेऊन जातो, पण चंद्रावरच्या शाळेत दप्तर नेण्याची गरज नाही मुलांना. तर या ठिकाणी दप्तराऐवजी आपल्याला ऑक्सिजनचे नळकांडे म्हणजेच ऑक्सिजन असलेले सिलेंडर सोबत न्यावे लागेल, कारण तेथे ऑक्सिजन नाही आहे आणि जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणून दप्तराऐवजी आपल्याला ऑक्सिजन घेऊनच वरती जावं लागेल चंद्रावरती. पुढचं कडवं बघा. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. आपण शाळेत जाताना भाजी पोळी घेऊन जातो, भाजी भाकर घेऊन जातो. ती चिंता चंद्रावरच्या शाळेत असणार नाही. ती काळजी, ती कटकट चंद्रावरच्या शाळेत असणार नाही. मग चंद्रावरच्या शाळेत आपलं पोट कसं भरणार? तर त्यासाठी आपल्याला गोड गोळी घ्यावं लागेल. औषधाच्या आपण गोळ्या घेतो ना, त्याच पद्धतीने जेवणाची देखील आपल्याला गोड गोळी घेतली की आपलं पोट भरलं समजा. आहे की नाही मजा? पीटीचा तास कसा होतो ते पाहाल. पीटीचा तास कसा होतो ते पाहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. शाळेत आपल्या आवडीचा विषय असतो तर म्हणजे पीटीचा. पीटी म्हणजे फिजिकल ट्रेनिंग. या तासाला आपण विविध खेळ खेळतो, शारीरिक हालचाली करतो. चंद्रावरच्या शाळेत देखील पीटीचा तास असणार आहे, पण तो गमतीदार असणार आहे. या तासाला तुम्ही जेव्हा उड्या माराल तेव्हा मात्र मज्जाच मज्जा येणार आहे. आणि ते म्हणजे तुम्ही उडी मारताच हवेतच तरंगत राहणार आहे, कारण चंद्रावरती गुरुत्वाकर्षण शक्तीच नसते. म्हणून अशा घटना घडतात. त्या ठिकाणी आपल्याला हवेतच तरंगावा लागणार आहे. पुढचं कडवं बघा. दाबायाची बटणे एवढाच फक्त अभ्यास. दाबायाची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. चंद्रावरती पोहोचलातच झालात की पास. या ठिकाणी
यानाच्या सहाय्याने ज्यावेळेस तुम्ही चंद्रावर पोहोचाल त्यावेळेस तुम्हाला शाळा पास करणार आहे. म्हणजे चंद्रावर जाणे, यानात बसून यान चालवून चंद्रावर पोहोचणे, त्यासाठी विविध बटनांचा वापर करणे हे महत्त्वाचे आहे आणि तोच तुमचा अभ्यास असणार आहे. विविध बटणं आणि त्यांचं कार्य माहीत करून घेणे आणि चंद्रावर पोहोचल्यावर तुम्हाला पास करण्यात येणार आहे. किती गमतीची शाळा आहे नाही का? पास होणं देखील, ते पण यानातून चंद्रावर गेल्या गेल्या. पुढे बघा, अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळा. भारी म्हणजे वेगळी, ग्रेट, अशी ग्रेट शाळा, वेगळी शाळा, आगळी वेगळी शाळा चंद्रावरती असणार आहे. आणि या शाळेमध्ये तुम्हाला खेळण्यासाठी भरपूर चांदण्या आहेत. छोट्या मोठ्या अशा चांदण्याशी तुम्हाला भरपूर खेळायची संधी उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे चंद्रावरची शाळा खूप आगळी वेगळी असणार आहे. छान, सुंदर, गमतीदार अशी ती शाळा असणार आहे आणि तुम्हाला तिथे भरपूर मज्जा मस्ती गमती जमती करता येणार आहे, असं कवयित्री आपल्याला सांगत आहे. थँक यू. धन्यवाद.